कोयना विभागातील अवैध दारू आणि मटका व्यवसायावर तात्काळ कारवाईची मागणी। कोयना विभागामध्ये सध्या अवैध गावठी दारू धंदे आणि मटका या दोन्ही अंमली व्यवसायाचा सुळसुळाट झाला आहे। हे धंदे दिवसेंदिवस बिनधास्तपणे चालत असून कोयना नगर पोलीस स्टेशनचे या सर्व प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। या अवैध धंद्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत। अनेक महिलांचे संसार मोडत असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे। काही तरुणांनी या व्यसनामुळे आयुष्याला कंटाळून आत्महत्येचे मार्ग स्वीकारले आहेत। गावठी दारू आणि मटकाच्या जोडीला आता गांजाची विक्री वाढत असल्याची माहिती समोर येत आहे। ही बाब अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे। पोलिसांच्या माध्यमातून तुटपुंजी कारवाई म्हणजे फसवणूकच केली जाते। सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांकडून वेळोवेळी या अवैध गावठी दारू धंद्याविरोधात आवाज उठवून बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत। काही वेळा पोलीस प्रशासनाकडून यावर कारवाई केली जाते, मात्र ती केवळ तोंड देखील आणि तुटपुंजी असते। कारवाईनंतर केवळ काही दिवसात थांबलेले हे धंदे पुन्हा नव्याने जोमाने सुरू होतात। यातून स्पष्टपणे दिसून येते की या धंद्यामागे कोणाचा तरी राजकीय किंवा पोलीस आश्रय आहे, अन्यथा पुन्हा हेच चेहरे पुन्हा कसे उभे राहू शकतात। ही बाब केवळ कायद्याचा अपमान नाही तर समाजाच्या विनाशाचे लक्षण आहे। पाटण तालुक्यातील मंत्री महोदय यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ ठोस पावले उचलावीत। या अवैध धंद्यांची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत परीक्षण करून दोषीवर कठोर कारवाई केली पाहिजे। जर वेळेत ही कारवाई झाली नाही तर कोयना विभागातील तरुण पिढी दोषीधडीला लागेल आणि त्याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनावर येईल। अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने।